मुंबई महापालिकेसाठी आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीतून प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली पालिकेसाठी आज पहिली सभा। इचलकरंजीत रोड शोचंही आयोजन। ठाकरे बंधूंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये संयुक्त सभा। 2 दशकांनंतर नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार, तर आदित्य आणि अमित ठाकरेंचा रोड शो पार पडणार। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 66 जागांवर बाजी। भाजपचे 45, शिवसेनेचे 19, तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल। युतीचे 21 नगरसेवक बिनविरोध विजयी। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15, शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध विजयी। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं अविनाश जाधव आक्रमक। उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप। पैशानं उमेदवार विकत घेतल्याचीही जाधवांची टीका। उद्धव ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। विरोधकांना गद्दार संबोधित करत पुन्हा संघर्षाची आठवण। मनानं मेहनत करून लढायचं आणि जिंकण्याचं आवाहन। एकही जागा नतद्रष्ट्यांच्या हाती जाऊ नये, ठाकरेंचं आव्हान। जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख भाजपमध्ये। पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत मारामारी प्रकरणानंतर आले होते चर्चेत। पत्नीच्या उमेदवारासाठी नितीन देशमुख होते इच्छुक। शरद पवार एनडीए मध्ये जाणार का, या चर्चेला अजित पवार यांच्या विधानामुळे आणखी बळ। पत्रकारांच्या शरद पवारांच्या फोटो संदर्भातील प्रश्नावर तुमच्या तोंडात साखर पडो, असं अजित पवार यांचं सूचक उत्तर। माझ्यावर 70,000 कोटींचा आरोप, पण ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत आहे ना। पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा मिश्किल टोला।